नमस्कार. आज आपण बोलणार आहोत वाळूबद्दल. म्हणजे घरात, रस्त्यात सगळीकडे दिसते, पण बांधकामासाठी ती इतकी महत्वाची आणि तिची कमतरता आहे, हे खरंय. हो, अगदी. वाळू म्हणजे आधुनिक बांधकामाचा पायाच आहे. आणि तिची कमतरता हे आता एक मोठं जागतिक संकट बनलंय, ज्याला सँड क्रायसिस म्हणतात. हो, सँड क्रायसिस म्हणजे वाळू संकट. बरं, आज आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यातून हेच समजून घेऊया की ही साधी दिसणारी वाळू नेमकी काय करते, हे संकट का आलंय आणि मार्ग काय आहेत यावर. नक्कीच. आपण या सगळ्या मुद्द्यांवर बोलू. मग पहिली गोष्ट, कॉन्क्रीटमध्ये वाळूचं नेमकं काम काय? फक्त खडीमधली जागा भरणं की अजून काय? नाही, फक्त जागा भरणं नाही. वाळूमुळे काय होतं की जी मोठी खडी असते तिच्या कणांमधल्या पोकळ्या भरल्या जातात. अच्छा. त्यामुळे कॉन्क्रीट एकदम घन बनतं, त्याची ताकद वाढते आणि पाणी आत झिरपायला वाव मिळत नाही. आणि महत्वाचं म्हणजे ती मिश्रणाला हाताळायला सोपं करते, ज्याला आपण वर्कॅबिलिटी म्हणतो. ओके, म्हणजे वाळू नसली तर ते मिश्रण पसरवणं किंवा लावणं ते खूप चिकट किंवा रवाळ होईल, त्रासदायक होईल. अगदी बरोबर. वर्कॅबिलिटी खूप कमी होईल. आणि नुसती वाळू असून चालत नाही, तिची क्वालिटी पण महत्वाची आहे. क्वालिटी म्हणजे कशी वाळू चांगली? तिचे कण कसे आहेत यावर अवलंबून आहे. म्हणजे कण खडबडीत हवेत, थोडे कोण असलेले, ते सिमेंटला चांगले चिकटतात. अच्छा. आणि लहान मोठ्या कणांचं योग्य मिश्रण हवं, त्याला ग्रेडेशन म्हणतात. त्याने कॉन्क्रीट जास्त टिकाऊ बनतं. आणि त्यात कचरा वगैरे नको, बरोबर? म्हणजे माती किंवा इतर काही. हो, अशुद्धी असतील तर मोठा प्रॉब्लेम होतो. चिकणमाती किंवा गाळ असेल तर सिमेंट आणि खडी नीट चिकटत नाहीत, बॉन्डिंग वीक होतं. आणि क्षार? मी ऐकलंय की क्षारांमुळे पण धोका असतो. खूप मोठा धोका. विशेषतः क्लोराइड्स, ते कॉन्क्रीटमधल्या स्टीलच्या सळ्यांना गंजवतात. आतून सगळी स्ट्रेंथ जाते. अरे बापरे, म्हणजे बाहेरून काही कळणार नाही पण आतून स्ट्रक्चर पोखरली जाईल, हे तर गंभीर आहे. म्हणूनच योग्य वाळू वापरणं इतकं महत्वाचं आहे. एकतर शहरं वाढतायत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप होत आहे, रस्ते, पूल, इमारती, त्यामुळे मागणी प्रचंड वाढली आहे. पण गंमत म्हणजे जगात एवढी वाळवंटं आहेत, पण तिथली वाळू आपल्याला बांधकामाला वापरता येत नाही. काय सांगताय? सहारा वाळवंटातली किंवा थरच्या वाळवंटातली वाळू चालत नाही? हे कसं शक्य, असं का? कारण तिथले वाळूचे कण वाऱ्यामुळे सतत एकमेकांवर घासले जातात आणि ते अगदी गोल गुळगुळीत बनतात. अच्छा, गुळगुळीत. हो, आणि हे गोल कण सिमेंटला नीट पकडत नाहीत. आपल्याला नदीतली किंवा तलावाच्या किनाऱ्यावरची किंवा समुद्राच्या किनाऱ्यावरची खडबडीत वाळू लागते. ओके. पण मग काय होतं की या ठिकाणाहून आपण इतका बेसुमार उपसा करतोय की पर्यावरणाची मोठी हानी होतीये. म्हणजे काय होतं नेमकं? नदीचा प्रवाह बदलतो, जमिनीची धूप होते, पूर यायची शक्यता वाढते, पाण्यातले जीव मरतात, किनाऱ्याची धूप होते. आपण फक्त वाळू नाही काढत, आपण तिथली पूर्ण इकोसिस्टीम खराब करतोय. आणि यामुळे मग अवैध वाळू उपसा पण वाढला असेल ना? अगदी. खूप मोठा अवैध व्यवसाय आहे हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नैसर्गिकरित्या वाळू बनायला हजारो लाखो वर्ष लागतात. आपला उपसण्याचा वेग त्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे मागणी जास्त, योग्य वाळू कमी, आणि ती काढली तर पर्यावरण धोक्यात. ही तर मोठीच अडचण झाली. मग यावर काही उपाय आहेत की नाही, काही पर्याय? हो, सुदैवाने आता बऱ्यापैकी पर्याय समोर येत आहेत. काही मुख्य पर्याय म्हणजे एकतर कारखान्यात तयार केलेली वाळू. अच्छा, एमसँड म्हणतात ती? बरोबर, मॅन्युफॅक्चर्ड सँड किंवा एमसँड. आणि दुसरे म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली वाळू. टाकाऊ वस्तू म्हणजे कोणत्या? म्हणजे जुन्या इमारती पाडल्यावर जे कॉन्क्रीट निघतं त्याचा चुरा करून वापरता येतो. त्याला आरसीया म्हणतात, रिसायकल्ड कॉन्क्रीट ॲग्रिगेट. ओके. मग टाकाऊ काच बारीक करून वापरता येते. फाउंड्रीमध्ये, म्हणजे जिथे धातू ओततात तिथली वापरलेली वाळू. वीज केंद्रांमधली राख म्हणजे बॉटम ॲश. लोखंड बनवताना जी बारीक भुकटी उरते म्हणजे स्लॅग किंवा GGBFS. अरे वा, म्हणजे बरेच पर्याय आहेत. पण हे वापरायला सुरक्षित आहेत? म्हणजे एमसँडचं म्हटलं तर ती नैसर्गिक वाळूसारखीच चांगली असते? एमसँड बऱ्याच ठिकाणी चांगली ठरते. तिची क्वालिटी आपण कंट्रोल करू शकतो, जी नैसर्गिक वाळूच्या बाबतीत शक्य नसते. कधीकधी ती कॉन्क्रीटला जास्त मजबूती पण देते. मग अडचण काय आहे? तिचे कण कधीकधी जास्तच टोकदार असू शकतात, मग तिला पाणी जास्त लागतं. त्यामुळे कॉन्क्रीटचं जे मिक्स डिझाईन आहे त्यात थोडे बदल करावे लागतात. अच्छा. आणि हे जे दुसरे पर्याय सांगितलेत, म्हणजे जुनं कॉन्क्रीट, काच, राख, त्यांचं काय?
त्यांचा मोठा फायदा म्हणजे कचरा कमी होतो आणि नैसर्गिक संसाधनांवरचा ताण कमी होतो. पण आव्हानं पण आहेत. जसं की आता RCA म्हणजे जुनं कॉन्क्रीट. ते पाणी जास्त शोषून घेऊ शकतं आणि त्याची क्वालिटी मूळ कॉन्क्रीट कसं होतं यावर अवलंबून असते. काचेच्या वाळूत पण तिच्या कणांचा आकार आणि रासायनिक स्थिरता तपासावी लागते. म्हणजे असं सरसकट वापरता येणार नाही, बरीच तपासणी करावी लागणार. अगदी. प्रत्येक पर्यायाचे गुणधर्म वेगळे आहेत. त्यामुळे त्यांची नीट चाचणी करून, योग्य प्रकारे प्रक्रिया करून आणि मग कॉन्क्रीटच्या मिक्समध्ये योग्य बदल करूनच ते वापरावे लागतात. आणि खर्च? हे पर्याय महाग नाहीत किंवा सहज उपलब्ध होतात का सगळीकडे? काही पर्यायांवर प्रक्रिया करायला सुरुवातीला खर्च येऊ शकतो. उपलब्धता पण स्थानिक पातळीवर अवलंबून असते. पण जर आपण लांबचा विचार केला तर नैसर्गिक वाळूची वाढती किंमत आणि पर्यावरणाची हानी बघता हे पर्याय फायद्याचे ठरू शकतात. आणि इंडस्ट्रीमध्ये लोक लगेच स्वीकारतात का हे? म्हणजे बिल्डर, इंजिनियर? थोडा संकोच असतो अजूनही, कारण पारंपरिक पद्धती बदलणं सोपं नसतं आणि या पर्यायी साहित्यासाठी अजून सगळीकडे ठोस अशी मानकं, स्टँडर्ड्स पण विकसित व्हायची आहेत. पण हळूहळू स्वीकारार्हता वाढती आहे. म्हणजे ह्यावर अजून काम व्हायला हवं. जनजागृती, संशोधन आणि स्टँडर्ड्स बनवणं. बरोबर. हे खूप गरजेचं आहे. कारण हे फक्त पर्यावरणासाठी नाही, तर आपल्या आर्थिक स्थिरतेसाठी, बांधकामाचा खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी आणि संसाधनांच्या कमतरतेतही विकास चालू ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. यातून एक प्रकारे चक्रीय अर्थव्यवस्था म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी, त्याला पण चालना मिळेल ना, कचऱ्याचा पुनर्वापर करून? नक्कीच. टाकाऊ वस्तूंना मूल्यवान बनवणं हेच तर आहे चक्रीय अर्थव्यवस्थेचं तत्त्व. आणि यामुळे मटेरियल सायन्समध्ये नवीन संशोधनाला पण वाव मिळतो. तर एकंदरीत आपल्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की वाळू ही खरंच खूप महत्वाची आहे आणि तिचं संकटही खरं आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की आपल्याकडे सँड सारखे किंवा पुनर्वापर केलेले पर्याय उपलब्ध आहेत. फक्त त्यांचे फायदे तोटे नीट समजून घेऊन, योग्य काळजी घेऊन त्यांचा वापर वाढवायला हवा. अगदी. आणि त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. या पर्यायी साहित्यासाठी जर आपण लवकरच सर्वमान्य आणि कठोर अशी मानकं तयार केली आणि कचऱ्यापासून चांगलं बांधकाम साहित्य बनवणाऱ्या एका मजबूत चक्रीय अर्थव्यवस्थेची चौकट उभी केली, तर आपलं भविष्य किती सुरक्षित आणि शाश्वत होऊ शकेल, नाही का?